हे दिसते खरावर अशोक चक्र दिसलं तर म्हणता घर जय माल्याचं होय, गाडीवर अशोक चक्र दिसलं तर म्हणता गाडी जय माल्याची होय. अरे हरामखोर हो, या देशाच्या तिरंग्यावर अशोक चक्र आहे तर हे का म्हणत आम्ही हा देश बुद्धाचा होय म्हणून? तेव्हा काय लाजा वाटतात का तुम्हाला? अशोक चक्र दिसल्याबरोबर तुम्हाला बुद्ध दिसते आणि म्हणता की बुद्ध हा विष्णूचा अवतार होय. तुमचा विश्वास आहे का बुद्ध हा विष्णूचा अवतार होय? तुमचा विश्वास आहे? आणि जर बुद्ध विष्णूचा अवतार होय, चला मानू आपण, हे म्हणतात बुद्ध विष्णूचा अवतार होय, मग विष्णूचा अवतार होय तर तुमच्या घरात बुद्ध काऊन नाही हो? जर बुद्ध विष्णूचा अवतार होय तर तुमच्या घरात बुद्धाची फोटो पाहिजे. तुमच्या घरात बुद्धाची मूर्ती पाहिजे. चिवत्या समजता का रे आम्हाला? तुम्हाला वाटते आम्ही घाण खेळवून आलो, आम्ही शेंडीवाले दिसतो तुम्हाला? तुम्ही जसं म्हणत तसं ऐकू, आम्ही बुद्ध विष्णूचा अवतार होय आणि बुद्धाच्या नावावर फोटो फोटो राहिले हराम करो हो. अरे आम्ही जर म्हटलं तुमचं राम मंदिर आमच्या ताब्यात द्या तर द्याल काय? देतील का? अयोध्येला राम मंदिर बांधलं, शुभेच्छा माझ्या सर्व हिंदू लोकांना. त्यांचंही राम मंदिर झालं पाहिजे, माझ्या शुभेच्छा आहे त्यांना. कारण आम्हाला वाटते आमचं बुद्ध विहार झालं पाहिजे, त्यांचंही बुद्ध विहार, त्यांचंही राम मंदिर झालं पाहिजे. माझ्या त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा पूर्ण हिंदू लोकांना. पण सगळे लोक म्हणतात नरेंद्र मोदीनं राम मंदिर बांधलं. नरेंद्र मोदीनं का राम मंदिर आपल्या बापाची शेती विकून बांधलं? अरे राम मंदिरामध्ये प्रत्येक माणसाचा खून पसीना शामिल आहे. कसा शामिल आहे? काल सिलेंडर कितीचं होतं, आज सिलेंडर कितीचा आहे? काल पेट्रोलचा भाव काय होते, आज पेट्रोलचे भाव काय? आणि आम्ही जीएसटी भरतो ते कुठं जाते रे? म्हणून राम मंदिरात प्रत्येक भारतीयांचा खून पसीना शामिल आहे. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा तिथे उत्खनन झालं, पूर्ण बुद्धाच्या मूर्त्या निघाल्या, तरी सुद्धा सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की तिथं राम मंदिर झालं पाहिजे. मी सुद्धा म्हणतो राम मंदिर व्हायला पाहिजे, माझ्या शुभेच्छा त्यांना. पण तुम्ही म्हणता की राम मंदिर मोदीनं बांधलं म्हणून मला तुम्हाला सांगूशी वाटते, राम मंदिराचा आदेश दिला सुप्रीम कोर्टानं. सुप्रीम कोर्ट कोणापासून आहे? कोणापासून? सुप्रीम कोर्ट कोणापासून आहे? कोणापासून आहे? बोला माझ्या मावल्यांना मुख्यासारख्या बसू नका. संविधान, सुप्रीम कोर्ट कोणापासून आहे? संविधानापासून. आणि संविधान कोणापासून आहे? मग विचार करा, बाबासाहेब नसते तर संविधान नसतं, संविधान नसतं तर सुप्रीम कोर्ट नसतं, आणि सुप्रीम कोर्ट नसतं तर काय त्या बाबांना आदेश दिला असता का रे राम मंदिर बांधण्याचा? म्हणून राम मंदिराला खरा जर कोणाचा श्रेय असेल तर तो फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. कारण राम मंदिर झालं पाहिजे हे विचाराच्या आव्हाने पूर्ण हिंदू लोकांमध्ये शुभेच्छा आहे. का होऊ नये राम मंदिर? पण तुम्ही कोणाचा श्रेय कोणाला देऊ नका, ज्याची मेहनत आहे त्यांना श्रेय द्या. तिथं बापरे मस्जिद होती, जर हिंदू मुसलमानाचे दंगे झाले असते तर काय भडकलं असतं? तूट जाती ते रिश्ते नाते छूट जाती ती देश की माया.